मैच हो रहा है मराठा पंजाब बनाम महेंद्रा। इससे पहले टीमें दो मरतबा टकराई, दोनों में जीत हुई थी मराठा पंजाब की। और जॉय कुमार में तो साकिब ने सचिन गायकवाड को आखिरी ओवर में बहुत ही दुविधा में डाल दिया था। लेकिन महेंद्रा का जो परफॉर्मेंस है, नो डाउट एट ऑल, बहुत ही हाई क्वालिटी परफॉर्मेंस है। गैसुद्दीन शेख जुड़ चुके हैं टीम में, हरीश पाटिल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और सचिन गायकवाड इस मर्तबा अच्छे टच में है। लेकिन जो कमिटमेंट की कमी है, और योगेश भोईर फैम टीम मराठा पंजाब की बात ही अलग है। एक की विजेता है, 3 की रनर्स है और इनके मैचेस बहुत ही भरपूर मजेदार होते हैं। और भूषण मात्रे ने गुंदोली से मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है। मराठा पंजाब के शुभ चिंतक हैं भूषण। आज मित्रांनो, रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे राकेशजी पाटील, त्याचबरोबर आरके बिल्डर्सच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की आपण जेव्हा बाईक घेऊन जातात त्यावेळेला हेल्मेटचा वापर करा, 4 व्हीलर्स असताना मात्र आपण सीट बेल्टचा वापर करा आणि जास्तीत जास्त सुरक्षित प्रवास कसा होईल याचा आपण वापर करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे। मराठा पंजाब के हमेशा की तरह 12वें खिलाड़ी अक्षय मैन फ्रॉम केवनी हमसे जुड़ते हुए, दोनों अपना, कल श्याम चौधरी का जन्मदिन था और मैंने कहा था कि श्याम चौधरी ने इस सीजन में 25, 30, 28, 32, 35, 39 लगभग 8 से 10 बारियां ऐसी है जिसमें उन्होंने कमाल की बल्लेबाजी की है और बहुत अच्छा स्टार्ट दिया है। और वो जब भी जल्दी आउट हुए, आपने देखा है मराठा पंजाब की जीत का सूत्र नीचे गिरा है, की ऑफ सक्सेस। श्याम चौधरी और मुनाफ शेख को ओपन करने के लिए भेजा है, अलग रणनीति। भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांनी बाळा मोहम्मद जशकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसेच महेंद्र स्पोर्ट्ससाठी शुभेच्छा दिल्या। धन्यवाद सन्मानी माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत। आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। आतिश बामड़े और मराठा पंजाब को ऑल द बेस्ट का अपना नाम नहीं लिखा है। यासिर को नू बगदादी और बाबा को नू बगदादी ने ऑल द बेस्ट कहा है। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 6 षटकांसाठी 30 मिनिटाची वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे। ऑर्गनाइजिंग कमिटीकडून स्ट्रिक्ट सूचना आलेली आहे, 6 षटके जे आपण 30 मिनिटात पूर्ण करायचे। अल्पेश दलवी ने इस वक्त आतिश बामड़े और मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है। 30 मिनट का समय जैसा वॉइस ऑफ महाराष्ट्र ने आपको क्लियर कर दिया है। वलगांव से जय पाटिल, वितेश पाटिल ने मराठा पंजाब को आतिश बामड़े, प्रतीक भोईर और परेश भोईर को ऑल द बेस्ट कहा है। सो बैक टू क्रिकेट नाउ, two openers on the ground and Maratha Punjab changed their strategy, sending Munaf taken the advantage of mandatory power play. Remember what an excellent bowling in this season from Harish Patil, silver arms of Bhiwandi in CM Cup and in here in first cup. One of the great bowler, Gasuddin included in the side, AB of Bhiwandi. Gasuddin Sheikh 4 times is the second position for man of the series. या ठिकाणी सन्माननीय अल्पेश चौधरी, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। अल्पेश चौधरी, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। It's going to be Umesh Naik open the bowling attack and facing him Munaf Sheikh. Today's Gasuddin included in 11. In 4 Cup, Gasuddin ranking on number 2 for the man of the series. One of the focus all-rounder of Taluka cricket is going to be Umesh Naik. 2 fielder outside the ring. Deep mid wicket is Mangesh and wide long on Balatare. Umesh Naik, right arm over the wicket. Balls to Munaf, drive straight to Hari Joshi at extra cover, and with the stroke Munaf gets 1. Munaf off the mark and noble signal, overstepping
2-2 score now, 2 for no wicket. This is the not a very good start in the first delivery of the inning. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण पहिल्या चेंडूवर तुम्ही जेव्हा नो बॉल आणि खास करून फ्री हिट बहाल करता समोरच्या संघाला, तेव्हा आपल्या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होत असतो. Shivcharan Naik Karoli, all the best for Maratha Punjab, and Ujju Huzaifa, all the best for Baba and Maratha Punjab. बाला मामा के खंदे समर्थक योगेश चौधरी ने महिंद्रा स्पोर्ट को ऑल द बेस्ट कहा है. इज गोइंग टू बी फ्रीट. उमेश नाइक फेसिंग हिम Sham Chaudhary. This time it's over the infield through the extra cover. Couple of bounces cross the boundary for 4. Wide off volley. भिवंडीतील प्रसिद्ध क्रिकेटर, एक जबरदस्त खेळाडू, टेमगर गावचे उद्योगपती अल्पेश चौधरी आमचे व्यासपीठावर आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. This is the great shot, wide off volley and under the eye, played over the infield. Typical power play stroke for 4. अति सुंदर फटका बघायला मिळतो. वाईट हा बॉल होती आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमापार चौकार. So Alpesh Chaudhary off the mark with 4 is a fantastic player. He is an informed batsman in this season, focused batsman. This time goes his back foot and tapped as ball to cover point. And with the stroke, batsman through for 1. 1-2 total now. His score moves up to 7 without loss. This is the good start from Maratha Punjab, big name in Taluka cricket. Remember, Mahindra is the 1 runners in this season and Maratha Punjab 1 cup winner and 3 runners. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणता येईल मराठा पंजाब संघाच्या द्वारा. Umesh. Balls to Munaf, full and powerful. Typical boom boom shot, 6 runs. आपण रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल, तितका शॉर्ट नव्हता चेंडू, मात्र खेचून मारला होता. हाईट नव्हती, खेचून मारला होता आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा मुनाफेच्या बॅट मधून निघाला दर्जेदार षटकार. Fantastic shot and beautiful execution behind the stroke from Boom Boom Munaf Sheikh. He is a very dangerous customer for death over, but just now Maratha Punjab changed their strategy and sending Munaf taking the advantage of mandatory power play. This is the class captaincy from Maratha Punjab captain Saqib Khan. धन्यवाद. या ठिकाणी गुंदोली गावचे प्रसिद्ध उद्योगपती गोरखनाथ भूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. Is going to be Umesh Naik facing him Munaf Sheikh. This time a firmly driven Apish, but I think dropped by Suresh Pardhi, one of the half and tough chance. But this is the big match and Suresh Pardhi drop at deep mid off. वेलकम, सुस्वागतम. सन्मान्य उद्योगपती गुंदवली गाव गोरख भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. Umesh Naik, right arm over the wicket, facing him Munaf Sheikh. Balls to Munaf, swing! Oh ho, what a shot! Boom boom 6. सिक्सर के हैट्रिक को आपको तो पता है कि आरके बिल्डर के डैशिंग मैन सुधीर मात्रे ने 1100 का इनाम रखा है, लेकिन नॉट अ कंसेक्यूटिव हिट फ्रॉम मुनाफ. 6 2 runs and 6. But this is the what a start from Maratha Punjab. They are needing this type of start. Munaf Sheikh on fire now. This time we from the office stump balls in Duzra Molla. White signal from cool umpire Gokuldas Patil. 1-2 score now. Runs coming very rapidly. And Munaf Sheikh taken a fully advantage of mandatory power play. मानसिक दबाव बघायला मिळते, त्यामुळे हा चेंडू स्क्वेअर बघायला मिळाला होता. Here goes Umesh Naik. This time edge of the bat. Guide dash ball. Very fine indeed for 4. Thank you.
एक मिनट मैं आपको रोकूंगा क्योंकि एक ओवर की समाप्ति के बाद कितने रन बने 26 2 रन का पेनल्टी महिंद्रा स्पोर्ट्स को इसलिए दिया है कि उनका 12वां खिलाड़ी यहाँ पर नहीं था, पहले ओवर की समाप्ति तक नहीं पहुंचा है। तो 2 रन के पेनल्टी के साथ एक ओवर की समाप्ति के बाद 28 रन हुए। इज ओवर टू मनोहर तरे। धन्यवाद बाबे सर. आरके दरम्यान या ठिकाणी आगमन झालंय आरके बिल्डरचे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सुधीरजी म्हात्रे आरके बिल्डर्सचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, विकेटची हॅट्रिक, त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक आणि सलग 6 षटकार. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपये आणि त्याचबरोबर 6 षटकार जर मारले तर 11,000 रुपयाचे पारितोषिक त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. ये आप देख सकते हैं उनको होल्डिंग ऑफ ब्यूटीफुल सनग्लासेस, यंग डैशिंग हैंडसम. धन्यवाद कमिटी बॉक्स. आपण व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. गुंदवली गावचे सन्माननीय उद्योगपती गोरख भोईर साहेब या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. मी आयोजक राकेश नारायण पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाळ्यामामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गुंदवली गावचे प्रसिद्ध उद्योगपती आमचे मित्र गोरख भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शाल पांघरली जात आहे. तसेच या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर भिवंडीतील एक अष्टपैलू खेळाडू अल्पेश चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पुढच्या एकदा अल्पेश चौधरी साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मरता क्या ना करता गैसुद्दीन शेख को गेंदबाजी दी गई है और गैसुद्दीन शेख 4 टूर्नामेंट ऐसे हैं जहां पर मैन ऑफ द सीरीज के लिए 2nd पोजीशन पे रैंक कर रहे थे, हालांकि उन्होंने कोई मैन ऑफ द सीरीज हासिल नहीं किया है. आइए अल्पेश चौधरी का सत्कार सम्मान स्वागत के बाद पहली गेंद, बहुत बढ़िया गेंद बाहर निकली. भिवंडीतील प्रसिद्ध क्रिकेटर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व टेमघर गावातील आमचे मित्र अल्पेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम. आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. तसेच आरके बिल्डरचे सुधीर म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुत बढ़िया गेंद से शुरुआत करते हुए गैसुद्दीन शेख, राइट आर्म ओवर द विकेट, फिर से टिप्पा खा के ज्यादा बार कटी, बाएं हाथ के बैट्समैन के लिए वाइड घोषित किया अंपायर ने. देखिए गवली सर, मराठा पंजाब के कैप्टन ने जो गेम प्लान किया था, पिछले मैच में रन नहीं बन रहे थे, उन्होंने आदेश दे दिया मुनाफ को, आपको ऊपर भेज रहा हूं, अटैक कीजिए, और सफल भी हुए. अगदी बरोबर. कित्येक वेळा सामन्यामध्ये प्लॅन करणं फार गरजेचं असतं. कित्येक वेळा सक्सेस सुद्धा मिळतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्याची मी उदाहरणं तुम्हाला नमूद करेन. इस बीच गेंद खींच के मारा है और गेंद जा रही है स्क्वायर लेग के ऊपर, आसमानी तूफानी सिक्सर. हल्की सी शॉर्ट गेंद थी, एग्जीक्यूशन बहुत अच्छा, गेंद के पीछे आए और गेंद को खेल दिया. वैसे भी इस सीजन की अगर बात करें तो जयेश पाटिल, श्याम चौधरी, ये ऐसे 2 नाम हैं जो लगातार बल्लेबाजी कर रहे. अगर बात करें माजिद बोबड़े की अच्छे टच में, फाइक अच्छी कर रहे हैं, बहुत से बैट्समैन हैं, लेकिन श्याम चौधरी काफी फोकस पे हैं. जयेश पाटिल और श्याम चौधरी, भले से श्याम चौधरी को बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट ना मिला हो, लेकिन 2nd पोजीशन पे वो भी 3 मरतबा रहे. इस मरतबा स्वीप करने की कोशिश, आंखें हट गई थी, गेंद शॉर्ट पॉइंट पे. देखिए हमारे ऑडियंस, आपका प्यार सर आंखों पर, आप रनिंग कमेंट्री हो रही है, सत्कार हो रहे हैं, तो समय मिला तो आपके मैसेजेस पढ़े जाएंगे और मैं आपको सॉरी कहता हूं. जबकि कनिष्क मलक ने मुनाफ शेख और मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है. रन बहुत तेजी से आ रहे हैं, 37 रन हुए. मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज गैसुद्दीन शेख, सामना करेंगे मुनाफ. बहुत ही आकर्षक बल्लेबाजी कर रहे हैं, 20 पे खेल रहे हैं मुनाफ. क्या गेम प्लान आज मराठा पंजाब का है. मुनाफ को जो डेथ ओवर में आते हैं उनको ऊपर भेज दिया,
बढ़िया गेंद, ऑफिसिव फ्लिक किया गेंद को, 1 रन। गैसुद्दीन शेख भी अपनी तरफ से इस सीजन में 100% दे रहे हैं, सचिन गायकवाड़ भी 100% दे रहे हैं, लेकिन थोड़ा बहुत जो कमिटमेंट की कमी है उसको पूरा करना होगा अगर आगे के टूर्नामेंट, ये टूर्नामेंट में परफॉर्म करना है महिंद्रा को। शुरुआत बहुत अच्छी की थी सीजन की। इस मरतबा ड्राइव किया पैरों के सामने, आउटफील्ड में डीप में खिलाड़ी मंगेश मौजूद है, थोड़ा सा फंबल्ड किया, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। ये भी तो नहीं भूलना चाहिए कि कल्पेश बबलू जो विकेट कीपिंग कर रहे, बबलू पाटिल बहुत अच्छे टच में है और उन्होंने इस सीजन में अर्धशतक जमाया था जॉय कुमार में। 40 पे पहुंचा स्कोर, रन बहुत तेजी से बन रहे हैं। स्लोअर 1 भेज दिया, 6 रन। फुल टॉस को पाया था वहां पर। गैसुद्दीन भी महंगे साबित होते हुए, और श्याम चौधरी के क्लास को देखिए गौली सर। गेंदों की मेरिट पे जब आप बल्लेबाजी करते हैं तो और अच्छे लग रहे। नक्कीच मुनाफ आणि श्याम चौधरीची फलंदाजी जर बघितली, वर्ल्ड कप 96 ची आठवण झालेली आहे। सनत जयसूर्य आणि कालवितरनं ज्याप्रमाणे पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करायचे त्याप्रमाणे आठवण झाली। इस मर्तबा कंट्रोल हुक शॉट है, पीछे खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर, वाइड इच फाइन लेग। आला 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 रॉकर बँड बघा घेऊन आला, आला 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 सुजित पाटील घेऊन आला। याचबरोबर ओव्हर 50 में- धावाही पूर्ण झालेल्या आहेत। पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळलेला आहे। 2 ओवर कंट्रोल में हुक शॉट। 2 ओवर में 50 रन आए तो ये साबित करता है कि क्या ताबड़तोड़ जबड़ा तोड़ बल्लेबाजी हो रही है। और भूषण मात्रे बहुत खुश हैं, सबसे बड़े शुभ चिंतक मराठा पंजाब के। और आप वीआईपी डाइस पे देख रहे हैं कि माननीय श्री सुधीर मात्रे हमसे जुड़ चुके हैं, आरके बिल्डर के प्रोपराइटर। देखिए आपके मैसेजेस समय रहेगा मैं पढ़ लूंगा, अथवा मुझे मोबाइल ऑफलाइन करना होगा। अनिकेत मात्रे खरबाव ने मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है। मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मृती चषक 2020, तसेच आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय बाळेमामा यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे। बाळेमामा चषक 2020। सुरेश पारदी को गेंदबाजी पे लगाया गया है। सुरेश पारदी सामना करेंगे मुनाफ शेख। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 21 पे, 23 पे हैं श्याम चौधरी। इस मर्तबा उछाल दिया, आसमानी टोला, 6 रन। तागे बनता युवा नेता आला, पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला, पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला। मुनाफ शेख फैन क्लब्स के लिए खुशखबरी है कि मुनाफ शेख, हालांकि 1 से 2 बारियां इस सीजन में अच्छी खेली थी, आज वही मुनाफ शेख है जिनके बारे में मैं कहता हूं, ये जो मुनाफ शेख है ना, जब भी आते हैं तो ऑडियंस के दिलों पे छा जाते हैं। कमाल की बल्लेबाजी। काउंटर अटैक शुरू हो चुका है, 2 धारी तलवार सुरेश पारदी मुनाफ के लिए। ऑफ स्टंप के बाहर छेड़खानी की, नो बॉल। ओवर स्टेपिंग कर बैठे हैं वहां पर और फ्री हिट का इशारा, नो बॉल। 2 रन स्कोर, 1 ही रन बना है क्योंकि रन नहीं लिया है। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 57 रन। इस सीजन का हाईएस्ट टोटल आरडी ने बनाया है, 106 रन।
और 57 रन हुए। दोनों टीमें तैयार है। अगला मुकाबला अल्ताफ बाली फैम टीम पाइनियर स्पोर्ट और महेंद्र पाटिल फैम टीम साइंस खारबाऊ। फ्री हिट का इशारा। दोनों टीमों के बीच में इस सीजन में 2 मैच हुए और बहुत ही कट टू कट, और दोनों मैच पाइनियर ने जीते। ये तीसरा मुकाबला है साइंस और पाइनियर के बीच में। सुरेश पारदी मुनाफ को खींच के मारा, चाबुक, 6 रन। मारा रे सिक्सर, मारा रे फोर, देखो तो अपना ये स्कोर। पब्लिक तो पब्लिक है, रन मांगे मोर। 33 पे मुनाफ क्या करे गेंदबाज, आगे खाई पीछे कुआं, इस तरह की स्थिति। अब क्योंकि पहले ओवर में कितने रन दे डाले, 26 रन दे डाले। उमेश नाइक ने गैसुद्दीन बैक टू बैक 21 रन दे डाले और 2 गेंदों में अब तक 13 रन खर्च कर चुके हैं। अब हरीश पाटिल आए कुछ समझाने के लिए सुरेश पारदी को। सिक्सर की हैट्रिक पर आ गए हैं मुनाफ शेख। अगर लगाते हैं तो फिर 1100 रुपए का इनाम दिया जाएगा। सुधीर मात्रे सेठ हमारे बीच में, उन्होंने अनाउंसमेंट जो किया था आतिश गोडविंदे को, हमने वो 1100 रुपये आज आपकी तरफ से दे डाले। हालांकि जब आपका अनाउंसमेंट आया था उससे पहले उन्होंने हैट्रिक किया था। धन्यवाद आरके बिल्डर के यंग डैशिंग डायनामिक सुधीर मात्रे जी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा चॉप कर दिया है दूर से। डीप में खिलाड़ी मौजूद हैं। गेंद सीधी ट्रैवल हुई, सुस्ती बड़ी फील्डिंग, 2 रन पूरे किए। सागर थे मेरे ख्याल से वहां पर, कौन थे? गैसुद्दीन शेख थे। ये देखिए ऐसा लग रहा है जैसे उनका मूड नहीं है। अरे मैंने प्यार किया में भाग्यश्री ने कहा ठीक है मूड नहीं है, लेकिन क्रिकेट में तो आपका मूड होना चाहिए। 65 रन, 35 पे बल्लेबाजी कर रहे हैं मुनाफ। अच्छी गेंद की थी सुरेश पारदी ने, वाइड यॉर्कर थी। मुनाफ बढ़िया गेंद, ज्यादा कटी। मुनाफ शेख अगर अर्धशतक लगाते हैं तो डैशिंग हैंडसम सुधीर मात्रे ने ऐलान किया है, आरके बिल्डर के प्रोपराइटर, कि 3000 रुपए का इनाम दिया जाएगा। देखिए इनामात बढ़ रहे और बढ़ा दिए जाएंगे। 3333 ठीक है आपका गाड़ी नंबर। जो भी पहला अर्धशतक, बढ़िया गेंद लहराती हुई बल खाती हुई चली गई। अब अच्छी लेंथ और लाइन मेंटेन की है सुरेश पारदी ने पिछली 2 गेंदों पर। नक्की जो फलंदाज पहिलं अर्धशतक पटकावेल त्यासाठी 3333 रुपयाचा पारितोषिक सुधीरजी मात्रे यांच्याकडून देण्यात येतील। एसबी बॉयज टेमगर और प्रियांशी एंटरप्राइजेस के प्रदीप चौधरी ने श्याम चौधरी को या ठिकाणी या ठिकाणी मात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। आरके बिल्डरचे प्रोप्रायटर योगेश मात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बाळा मामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आरके बिल्डर के दूसरे सितारे भी हमसे जुड़ते हुए योगेश मात्रे जी, आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए मुनाफ के लिए केवल पुश वर्क कर दिया गेंद को। तिरछे बल्ले से गैसुद्दीन मौजूद हैं। अच्छा थ्रो पहुंचा स्टंप्स के ऊपर, 1 रन बना लिया बैट्समैन ने। 66 रन बने। आउटपुट चेक करना है यूट्यूब पे, क्या हमारी आवाज पहुंच रही है? सन्माननीय गोंदवली गावचे समाजसेवक रोहन म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बाळा मामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम। आपण पाहतोय एक सुंदर टुर्नामेंट भिवंडीतील स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मरणार्थ आयोजित आरके बिल्डर माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळा मामा चषक 2020 आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एकदा मन प्रेमपूर्वक, आदरपूर्वक
हार्दिक स्वागत आहे। आर के बिल्डरचे प्रोप्रायटर सन्मानी योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपलं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स में बैठना है। अल्ताफ बाली फैम टीम, पायनियर की कैप्टन, और साइंस स्पोर्ट महेंद्र पाटिल फैम टीम, दोनों के शो है। साइंस का शो होने जा रहा है लेट 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं मुनाफ, लेट आत्माराम गुलवी चषक, और आए दिन बाहर के अल्ताफ बाली का। 15 जनवरी से बाली ट्रॉफी के फॉर्म आपको मिल जाएंगे, जल्दी कीजिए, देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए। इज ओवर टू गवली सर। धन्यवाद। यावेळी मात्र हलक्या हाताने फक्त खेळलेला आहे आणि त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे। धावसंख्या झाली 67। याचप्रमाणे धावसंख्या झाली तर 100 पहिलं शतक बघायला मिळेल। बिल्कुल, हालांकि हरीश ने इस सीजन में बहुत अच्छी गेंदबाजी की है और उन्हीं को बुलाया गया। वेरिएशन बहुत अच्छा लगा है हरीश की गेंदबाजी में। ओमकार भाई, सुयोग भाई ने इस वक्त मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है। 79 धावांची हायेस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमधला एक विक्रम आहे। या सुद्धा या ठिकाणी सुद्धा पाहतोय आपण 67 धावा झालेल्या आहेत। पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप। हरीश याला शेवटच्या क्षणी मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे। दोघांमध्ये ताळमेळ, दबाव टाकला जातोय आणि यशही मिळतंय। 2 धावा पूर्ण होत आहेत। ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट। और ओवरऑल अगर इस सीजन की हम बात करें तो 106 रन की पार्टनरशिप का रिकॉर्ड केदार पाटिल और बिंदास लसने के नाम है आरडी के। 69 धावा झालेल्या आहेत। यामध्ये शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू जाते मिड विकेटला। क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, फक्त एकच धाव मिळेल। धावसंख्या होते 70। मराठा पंजाब विरुद्ध महिंद्रा स्पोर्ट, दोन अगदी कंप्लीट टीम बलाढ्य संघामधला सामना आपण पाहतोय। बाळामामा चषक 2020 या स्पर्धेचा 3रा दिवस। आज प्रेक्षकांची सुद्धा गर्दी वाढलेली आहे, कारण आज टॉप 12 संघ खेळताना दिसत आहेत, समोर समोर उभे ठाकलेले आहेत। याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही। पंचांचा 22चा इशारा येतोय। देखिए हरीश पाटिल सिल्वर आर्म्स ज्यादा क्रिकेट नहीं खेले, लेकिन दबाव की स्थिति में गेंदबाजी बहुत ही नपीतुली कर रहे हैं। बॉलिंग पिछली गेंद पे पूरी तरह से छटाया था मुनाफ शेख को। आणि सीएम चषक मध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती हरीश पाटील याने। एक आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं होतं गोलंदाजीच्या मार्फत, पण एकदा समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस श्याम चौधरी स्टाइलिश बॅट्समन आहे। कन्सिस्टन्सी बघायला मिळाले, सातत्य बघायला मिळाले फलंदाजीमध्ये। याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, पहिली धाव अतिशय वेगात डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, थोडा थंबल होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव। धावसंख्या होते 72। 72 या षटकामध्ये मात्र एक मोठा फटका खेळण्याची आतापर्यंत संधी दिलेली नाहीये। इट हैज बीन अ टाइडी बॉलिंग फ्रॉम हरीश पाटिल इन चॅनल, ग्रेट बॉलिंग। कारण पहिल्या 3 षटकामध्ये जवळपास होलसेलच्या रूपाने धावा वसूल केल्या होत्या। या षटकामध्ये मात्र धावा या एकेरी आणि दुहेरीच्या रूपाने मिळत आहेत। हरीश लेफ्ट आर्म राऊंड विकेट। याला मात्र पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातो मिड विकेटला। क्षेत्ररक्षक तैनात आहे, खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि 4 धावांसाठी चौकार। आइए देखते हैं किस तरह से वो चौका लगा था। 4 ओवर की समाप्ति पे रन बने 76। मैं आपको लिए चलता हूं मनोहर तरे के पास। धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर उपस्थित गोंदवली गावचे समाजसेवक रोहन म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी आयोजक राकेश नारायण पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आवडण्याचं स्वागत करायचं आहे। बाळामामा चषक 2020 मध्ये आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। व्यासपीठावर उपस्थित गोंदवली गावचे समाजसेवक रोहन म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी या स्पर्धेचे आयोजक युवा सेनेचे तालुका सचिव राकेश नारायण पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना
मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपण पाहतोय गुंदवली गावचे समाजसेवक रोहन मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आयोजक राकेश नारायण पाडे साहेब यांच्या शुभ हस्ते पुढे एकदा उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सुरेश पारदी को लगाया गया गौली सर और जुल्कर लोनवाल और अल्तमश लोनवाल ने वडोली कुडूस से मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 आणि 5वं षटक घेऊन येते सुरेश पारदी. यावर मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 77. 79चा उच्चांक आहे मला वाटते विक्रम आहे. आणि विक्रम जे होतात ते मोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाचं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच उदाहरण देईन. आपने कालू वितरणा सनत जयसूर्या का तो हवाला दिया लेकिन आप 92 में भूल गए मार्क ग्रेट बैच को जिन्होंने न्यूजीलैंड के काटकोनी ग्राउंड पे बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की. ऍब्सोल्युटली ट्रू. कारण आपण सुरुवातीचं जे श्रेय देतोय ते ग्रेट बॅच आणि सचिन तेंडुलकर यांनाच पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करण्याचं. चाळीस धावांवर खेळतोय मुनाफ शेख आणि 28 धावांवर श्याम चौधरी. याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर मुनाफेची खेळी संपुष्टात. विस्फोटक खेळीचा अंत. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली या फेमस बॅटमनची. फेमस बैट्समैन की डांडी तो नहीं लेकिन कैच हरीश पाटिल ने बहुत अच्छा लिया है. कमाल की बल्लेबाजी के बाद बूम बूम मुनाफ शेख आउट. 40 रन बनाए और ये देखिए गेम प्लान में एक और तब्दीली. 1 डाउन पोजीशन पे किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख बल्लेबाजी को आए. एक अच्छा प्लेटफॉर्म है और यहाँ से बल्लेबाजी करना भी तो आसान रहेगा. नक्कीच मुनाफेचं स्वागत करतायत त्याचे सहकारी. कारण 40 धावांची एक विस्फोटक खेळी केली आहे. 40 धावांमध्ये तब्बल 4 षटकार आणि 2 कलात्मक चौकार मारलेले आहेत आणि संघालाही चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. परेश पराड अनगांव ने मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है. 77 धावांची पार्टनरशिप. सुरेश पारदी फुल टॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डीजे अरबाज लेंथ में चूकना मानो. देखिए इतनी भी खराब गेंद नहीं थी. लोअर फुल टॉस थे लेकिन क्या फ्लिक शॉट खेला है पैरों के सामने. श्याम चौधरी वाकई में सुबह हो या शाम उनका अंदाज वही है. धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झाली आहे 83. 83. नक्कीच या स्पर्धेमधला विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सर्वोच्च संघाची धावसंख्या 83. कारण 82 धावा ज्या धनेश शिलवण कुक्षे संघाच्या नावावर होत्या सर्वोच्च धावसंख्या. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. एक विक्रम मात्र अजूनही अबाधित आहे. यावर मात्र पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग बरोबर झाले. बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर झालेला नाहीये. त्यावर एक धाव मात्र श्याम चौधरी पूर्ण करते. धावसंख्या झाली 84. ब्रायन लारा याचा विक्रम मात्र अजून अबाधित आहे 400 धावांचा. बिल्कुल. और देखना है कि तालुका क्रिकेट BC4 फॉर्मेट का 106 का जो कीर्तिमान है RD का MJ ट्रॉफी में चैलेंज के सामने वो टूटता है या नहीं. आज मौसम भी तो बहुत खुशगवार है. हवाएं बह रही है. सूरज चमक रहा है और हवा चल रही इस वक्त बाल्या मामा कप की टेनिस क्रिकेट में. राकेश पाटिल की, सुधीर मात्रे, योगेश मात्रे और रणधीर मात्रे की. 35 धावांवर खेळतोय श्याम चौधरी. 84 धावा झाल्यात. सुरेश पारदी लेफ्ट आर्म. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला म्हणजे वाईड असा थ्रो आणि दुसरी धाव पूर्ण.
चेंडू सीमारेषेकडे जातोय, सीमा पार होतोय. पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. हे चेंडू किती धावा मिळतात बघायचं. 6 धावा मिळतात. 6 रन से खाता खोलते हुए बिलाल शेख. अगोदरच विकेटचा दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळात 13वा नव्हे ते मी म्हणेन 14वा महिना महिंद्रा स्पोर्ट्स संघासाठी. 6 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 90 आणि पहिलं संघाचं शतक बघायला मिळते का बघायचं आहे, कारण 5वं षटक हे मार्गस्थ आहे. 90 धावा झालेल्या आहेत. काल अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेश पारधी यार मात्र दूर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे टायमिंग साधता आलेलं नाही. चेंडू जरासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जागेवरनं खेळण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामुळे टायमिंग साधता आलेलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने झालेल्या निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. 5 ओवर में 90 रन में 106 इस सीजन का हाईएस्ट टोटल है. और देखना है कि बचे हुए ओवर में, जबकि श्याम चौधरी कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं, 35 रनों पे खेल रहे. हॅलो, उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं बाळमामा चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खेळाडूंसाठी फलंदाजांसाठी बक्षीस लावलेलं आहे. क्रीडांगणामध्ये जे बॅनर लावलेला आहे बाळमामा चषक 2020, या बॅनरला डायरेक्ट हिट होतोय ते रणधीर म्हात्रे यांच्याकडून 3333 रुपये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले, रुपये 11,000. सुधीर म्हात्रे यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 3 षटकार, रुपये 1100. आणि एखाद्या फलंदाजे 50 धावा पूर्ण केल्या तर सुधीर म्हात्रे साहेब यांच्याकडून 3333 रुपये. अशी जबरदस्त बक्षिसांची खैरात सर्व खेळाडूंसाठी. मी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं बाळमामा चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत. आर के बिल्डरचे सन्माननीय योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे साहेब, आपल्या पुढेच एकदा मनापासून हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेडी बॉक्स. नक्कीच लेफ्टी बॅट्समन साठी कव्हर बाउंड्री कव्हर पॉइंटला हा बाळमामा चषक 2020 चा बॅनर आमचे सन्माननीय रणजितजी म्हात्रे यांचा फोटो आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. हरेश यांनी मात्र या सामन्यामध्ये खूप प्रभावित केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. फक्त 9 धावा दिल्या होत्या हरेश पाटील याने, आणि या षटकामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. वंडरबॉय खारबाव प्रणय पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. हरेश पाटील याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाते मिड ऑफरना, डीप मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अप्रतिम बघायला मिळाले. खास करून श्याम चौधरी ज्याप्रमाणे डेंजरकडे धाव घेतोय, त्याप्रमाणे फलंदाजी, ज्याप्रमाणे फटके खेळतोय, त्याप्रमाणे रनिंग सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळते. धाव संख्या झाली 92. संघाचं पहिलं शतक बघायला मिळते, कारण अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला हुकचा फटका, चेंडू फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावाने धाव संख्या झालेली आहे 93. थोड़ा अटपटे अंदाज से खेला था, जिस तरह आप कह सकते थे कि हुक शॉट जो खेला था ऊपर टाकली, जिस तरह से दूर से खेला था. पायनियर के कैप्टन टॉस बॉक्स यहाँ है, यहाँ जुड़ जाना है. माजिद बोबड़े. हरेश पाटील यावेळेला म्हणता प्रेक्षक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एकच धाव मिळते. या षटकामध्ये मी पहिल्या षटकामध्ये सुद्धा हरेश याने अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी मोठा फटका खेळण्याची दिलेली नाहीये. It has been a wonderful bowling from Silver Arms of Bhiwandi, Harish Patil. Last one was a short punch very hard, but equally stop in deep. 94 धावा झालेल्या आहेत. 94 या स्पर्धेमधला हा उच्चांक आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. अप्रतिम गोलंदाजी.
5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत स्लॉग ओव्हरमध्ये. खरं तर शेवटचं षटक जे असतं ते फलंदाजीसाठी मनपसंत षटक असतं, पण या षटकामध्ये मात्र ज्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय त्याला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. हरीश यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, हुकचा फटका आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी याबरोबर शतक सुद्धा साजरं होत आहे. पहिलं शतक, 100 धावा पूर्ण होत आहेत. पहिलं शतक या स्पर्धेमधलं. धन्यवाद कमिटी बॉक्स. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी मी सन्माननीय उद्योगपती RK बिल्डरचे सन्माननीय योगेश दादा म्हात्रे तसेच गुंदेली गावचे उद्योगपती गोरख भोईर आपल्या दोघांना विनंती करतोय आपण टॉक्स बॉक्स मध्ये जाऊन पुढील सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. धन्यवाद गवली सर, धन्यवाद मनोहर तरे. 2 बड़े कैप्टन मेरे साथ हैं, माजिद बोबड़े पायनियर. आईद के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं. और साइंस स्पोर्ट खारबाओं का जो शो है लेट आत्माराम गुलवी चषक, उसके लिए पुराने आपको शुभकामनाएं. और दोनों मान्यवर्स इस वक्त गोरख भोईर, ये फोकस मैन स्टार योगेश म्हात्रे. आइए इस वक्त हम लेट परशुराम गोपीनाथ म्हात्रे इस टॉस बॉक्स में मौजूद हैं. क्षितिकजी बाबा 1-2 मिनिटं फक्त थांबवतोय कारण RK बिल्डर्सचे सन्माननीय रणधीरजी म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. इन्हें तीनों स्टार पहुंच चुके. आइए 2 स्टार टीमें खेलने जा रही है. इससे पहले इन्होंने 2 मैचेस खेले, दोनों में जीत बहुत कट टू कट मैच में पॉइनियर की भी है. मैं सिक्का आपको बताता हूं. एक तरफ ग्रामीण सम्राट बालिया मामा चषक 2020 और एक तरफ आप ही का RK बिल्डर्स, जो कि लॉजिस्टिक वेयर हाउस और बिल्डर की दुनिया का सबसे बड़ा नाम. टॉस को जीता है इस वक्त इस स्पोर्ट ने ये सिक्का बतौर यादगार देना है उनको कि आपने चषक खेला है. बहुत बहुत धन्यवाद दोनों मान्यवर्स का. रिक्वेस्ट है कि आपको VIP डाइस की शोभा को बढ़ाना है. दोनों टीमों के शो होने जा रहे हैं, लेकिन ये शो अब जूम पकड़ चुका है. और आज खेलते हुए प्रणय कैसा लगा? बहुत ही अच्छा लग रहा है और मौसम भी बहुत अच्छा लग रहा है. क्या बात है. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? हम पहले फील्डिंग करेंगे. रीज़न यही है ना कि आपकी बल्लेबाजी आजकल बहुत स्ट्रांग है, कहीं ना कहीं गेंदबाजी पीछे चल रही. तो फील्डिंग करते हुए पॉइनियर को एक लक्ष्य माइंड सेट करके आए होंगे, कहाँ तक रोकना है 6 ओवर में? माइंड सेट तो कुछ नहीं किया, लेकिन कम से कम रन तक रोकना चाहेंगे. मैंडेटरी पावर प्ले में कौन से गेंदबाज है प्रणय जिनसे ज़्यादा अपेक्षा रख रहे हैं? ऋषि है, आज सिद्धू भी टीम में शामिल है और नंदन भी है. क्या बात है. टीम पूरी पैक आई है. आउट तो सबको करना है. टारगेट पे कौन रहेंगे पॉइनियर के? माजिद है और फाइक है. ऑल द बेस्ट माजिद बोबड़े. टीम अच्छा खेल रही है. आपका आए दिन बाहर के फॉर्म भी 15 तारीख से, लेकिन आज का चाम भी बढ़ गया है, ग्लैमर भी बढ़ गया है. पहले बताइए आज खेलते हुए इस कप में बालिया मामा चषक में कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और ग्राउंड बहुत अच्छा बना है और खेलने में मज़ा आ रहा है. आपका व्यू तो नहीं पूछूंगा टॉस का, लेकिन आपको बल्लेबाजी दी गई है. ये बताइए टीम पूरी ताकत के साथ है? जी सर. ये बताइए कि मैंडेटरी पावर प्ले में ओपनर्स में कोई चेंजेस रहेंगे या गेम प्लानिंग कुछ और रहेगा? गेम के हिसाब से देखेंगे सिद्दीक सर किसको ओपनर भेजना है. ये बताइए प्रणय 100% दे रहे हैं, आपने भी 100% दिया है, लेकिन आज दोनों कैप्टन पे बहुत डिपेंड है. क्या देना चाहेंगे टीम को? सर मैं तो बड़ा मैच है और 100% देने की कोशिश करूँगा. तो उम्मीद करें दोनों टीमों के बीच में जिस तरह मुकाबला होता है आज भी हम देखने जा रहे हैं. इंशाल्लाह ज़रूर. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज साइंस स्पोर्ट खारबाओं कैप्टन प्रणय पाटिल won the toss and he elected to the bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद क्षितिकजी भावे. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतात जय पाटील गुंदवली यांनी. मराठा पंजाबसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. जय पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. हॅलो. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मरणार्थ आयोजित RK बिल्डर मान्य श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा चषक 2020 मध्ये
व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आर के बिल्डरचे सन्माननीय रणधीर म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभा धुमाल आपको कमेंट्री से जुड़ जाना है. और आंखों देखा सुनाने के लिए पहले शुभा धुमाल और उसके बाद मैजिकल वॉइस डॉक्टर गौली सर. खेळाडूंसाठी सुद्धा बाया मामा चषक 2020 हा कटआउट ग्राउंड मध्ये आहे. डायरेक्ट हिट लागतोय तर सन्माननीय रणधीर म्हात्रे साहेब यांच्याकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तसेच षटकारांची हॅट्रिक रुपये 1100 सुधीर म्हात्रे साहेबांच्या वतीने 6 चेंडूमध्ये 6 षटकार रुपये 11,000 आणि एखाद्या खेळाडूने फलंदाजीने 50 धावा पूर्ण केल्या तर 3,333 अशी जबरदस्त बक्षीस आर के बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेब तसेच रणधीर म्हात्रे साहेब यांच्या वतीने देण्यात येत आहेत. तर धन्यवाद मनोहर तरे. 100 धावा आपण धावपळकावर पाहिल्या होत्या आणि 101 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मराठा पंजाब वलिया संघाकडून खास करून दोन्ही सलामीवीरांनी आपली भूमिका चोख बजावली होती आणि त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावर धावांचा भला मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. 100 धावा झळकवल्या त्यांनी 101 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते महिंद्रा स्पोर्ट्स भादोड्या संघासमोर. गवळी सर मॅन्डेटरी पॉवरची जी 2 षटके आहेत ते नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहेत भादोड्या संघासाठी. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण 30 मिनिटाची निर्धारित वेळ देण्यात आलेली 6 षटके पूर्ण करण्यासाठी 3 षटके संपल्यानंतरच मिडल कॉन्फरन्स होईल, पाण्याची सुविधा होईल. लक्षात घ्यायचं आहे 3 षटके संपल्यानंतरच पाण्याची सुविधा होईल. नो मिडल कॉन्फरन्स. 3 षटकानंतरच 1-2 मिनिटाचे मिडल कॉन्फरन्स असेल पण त्या ठिकाणी वॉर्म करतायत. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कल्पेश आणि गेसुद्दीन टॉपनर ऑन द ग्राउंड. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि आपण पाहतोय एसटी रक्षक अगदी एसटी पासून थोडासा दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात केलेले आहेत. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमाशा लगत आउटफील्ड मध्ये डीप मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग अँड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भादवडगावचे समाजसेवक दिलीप म्हात्रे साहेबांनी बाळामामा चषकासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दिलीप म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. याशीर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मीन्स की हुक फटका शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत लेग बायचा इशारा येतोय पंचांकडनं. त्याचं कारण सुभाष धुमाळ शरीरापासून अगदी जवळून तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाहीये. त्यासाठी पवित्रा घ्यायला लागतो. थोडा समजा उजवा पाय तुमच्या उजव्या बाजूला घेऊन चेंडू थोडासा दूर असणं फार गरजेचं आहे. अगदी शरीराच्या जवळ शरीरावर आदळणाऱ्या चेंडूवर तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकत नाही. नक्की जे अपेक्षा केली होती हुक फटका खेळण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू खाली राहिला होता आणि परिणामस्वरूप हा फटका खेळता आला नव्हता फलंदाजाला. यावेळी एक मोठा फटका स्केअर ऑफ द विकेट समांतर अगदी फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळते गेसुद्दीन याच्या बॅट मधून. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सोबत त्यांचे सुपुत्र देवांश पाटील, आपलंही हार्दिक स्वागत. अक्षय पाटील आणि आपले सुपुत्र देवांश पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तर षटकारीने गेसुद्दीन आपलं अकाउंट ओपन करतोय.
पुन्हा एकदा मोठा फटका, हाय अँड हँडसम फोर्स केलेल्या चेंडूला सीमारेषा बाहेर फेकून दिलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. रिप्ले मध्ये फोर्स केलं होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिहिलेल्या खेळायचे. फोर्स केला होता आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार. नक्कीच एका मोठ्या धावांचं डोंगर आणि त्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एका आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. गिसुद्दीन शेख याच्याकडून पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते, आक्रमकता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याचं कारण सुभाष जमाल मोठ्या धावसंख्येने पाठलाग करताना सुरुवात होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. षटकारांची हॅट्रिक, सलग तिसरा षटकार. नक्कीच 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं फलंदाज आणि षटकारांची हॅट्रिक सुधीर म्हात्रे साहेब यांच्या वतीने हे बक्षीस आहे. आणि या स्पर्धेमधील हा 6वा फलंदाज बनतोय षटकारांची हॅट्रिकचा विक्रम करणारा. कारण या अगोदर जर बघितलं तर आतिश गोडविंदे, सतीश काठोले, बिंदास लसने, पंकज भोईर आणि सुफियान शेख आणि त्यानंतर गिसुद्दीन शेख. यानंतर साईस्फोर्ट खारबाव संघाचा सामना आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने त्यांचे पाठीला किंवा संघ येत आहेत. आपलं सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. खारबाव या परिसरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातंय, मग ओपन क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो. टीट फॉर टॅट जशात तशी उत्तर देताना आपण पाहतोय. हिट का जवाब पत्तरशे देताना महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाने खास करून गिसुद्दीन शेख, एपी डिव्हिलियर्स, अब्राम बेंजामिन टेलर्स आपण पाहतोय आक्रमक रूप धारण केलेलं आहे. यावेळी मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू पेचून यशच्या हातामध्ये स्थिरावतोय. या चेंडूवर मात्र गोलंदाज यासिर वापसी करतोय. नक्की सुभाष धुमाळ खारबाव या ठिकाणी जी ओपन क्रिकेटची स्पर्धा आहे, ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच दुसरा एक चषक होईल. तुम्ही स्वर्गीय अतराम सेठ गुडवी चषक 26 जानेवारी पासून या चषकाला सुरुवात होईल. यानंतर नक्कीच अनाउन्समेंट होईल. याशिर पुन्हा एकदा व्हीआयपीच्या टोकाकडून वळताना सामना करेल फलंदाज गिसुद्दीन. हुक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जातोय. त्याच्या जोरदार अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि परिणाम स्वरूप निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद जिंदाबाद 19. 16.83 ची सरासरी आहे आणि सरासरी क्रॉस केलेली आहे. चांगली धावसंख्या आपण पाहतोय आणि जमेची बाजू महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाच्या बाजूने गवळी सर, कारण पहिल्या षटकामध्ये कोणताही त्यांचा फलंदाज बाद झालेला नाही. सुभाष धुमाळ मी सांगितलं होतं की साईस्फोर्ट खारबावचा जो बिग शो आहे पीसीबोर द्वारा, ती स्पर्धा संपल्यानंतर लगेचच आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन द्वारा दुसरी एक स्पर्धा होईल. मोनिश तरे यांनी बातमी आमच्यावर पोहोचवलेली आहे. नक्कीच मोनिश तरे आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेला प्रारंभ जो होईल तो 26 जानेवारी ते 28 जानेवारी आदिवासी एकता कमिटीद्वारा ही स्पर्धा त्याच मैदानावर खेळली जाईल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हे पाहू शकता आपण. या स्पर्धेचे आयोजक राकेशजी पाटील यांना आपण सीमारेषेच्या बाहेर पाहणी करताना अपार मेहनत या स्पर्धेसाठी राकेशजी पाटील जे भिवंडी युवा सेनेचे सचिव आहेत, पाहू शकता आपण सीमारेषेवर. नक्कीच त्यांच्या समवेत भूषण म्हात्रे याने आपण पाहिलं होतं. रकीब येतोय गोलंदाजी मार्गवर. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी हाताळण्यासाठी एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघाकडून. रकीब यावेळी चेंडूला टोललेला आहे. काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू जाते सीमा पार, चौकार.
मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 27. पकडा कॅच, जिंका मॅच, टेक द कॅच आणि विन द मॅच असं क्रिकेटचं समीकरण आहे. झेलाला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. अनेक उदाहरणं नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देता येतील. रकीब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. यावेळी सामना करेल फलंदाज कल्पेश. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक का आणि अशा प्रकारे पहिल्या फलंदाजाला जावे लागेल डगटच्या आसऱ्याला. कल्पेश पाटील याची केली संपुष्टात. आला 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 सुजित पाटील घेऊन आला, पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला, पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला, पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू हवेत आणि शॉर्ट फेकण्याला एक सोपा झेल घेतला होतोय. आणि या ठिकाणी मात्र खेळी संपुष्टात आलेली आहे ती कल्पेश बबडू याची. चांगली सुरुवात आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र कल्पेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. सुभाष, तुम्हाला आपण पॉवर प्लेचा जेव्हा विषय निघाला, खरं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे मधल्या फळीमध्ये खेळायचे, पण न्यूझीलंडचा दौरा होता त्या ठिकाणी वाडेकर सरांकडे सचिन तेंडुलकरने आग्रह धरला की मला 6 वेळा खेळायचं आहे. ती संधी जी मिळाली आणि त्याच सामन्यामध्ये 49 चेंडूमध्ये 82 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मागे वळून बघितलं नाही आणि नक्कीच तिथूनच सलामी लावून सर्वाधिक शतके झळकवण्याचा त्याने विक्रम केला होता. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये मॅक ब्रॅडवेज यालाही आपण पाहिलं होतं. पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा उचलताना के श्रीकांत हा एक भारताचा असा फलंदाज ज्याने पॉवर प्लेच्या षटकांचा चांगला फायदा उचलला होता. मात्र खऱ्या अर्थाने 1996चा जो विश्वचषक होता त्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेची स्फोटक जोडी सनत जुसरी आणि रोमेश कालेवितारने जागतिक क्रिकेटला दाखवून दिलं होतं की 15 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी. म्हणजे सुभाष, मला एकंदरीत दाखवून दिलं होतं की पॉवर प्लेचं षटक जे आहे ते फलंदाजीसाठीच आहे. हे जवळपास सनत जयसूर्य आणि रमेश कालुवितरणे यांनी दाखवून दिलं होतं. आमचे राकेशजी पाटील यांनी संपूर्ण सराउंडिंग सीमारेषेवरनं एक पायपीट केलेली आहे, एक पाहणी केलेली आहे सीमारेषेवर. प्रेक्षकांना सुद्धा त्यांनी अभिवादन केलेलं आहे. नक्कीच तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 27. साकीब येतोय संघाचा संघ नायक गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज गेसुद्दीन. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल यावेळी. हो एवढा या नक्कीच जे जीवनदान दिलं होतं, सोपा झेल सोडला होता, तो मात्र या ठिकाणी महागात पडताना दिसतोय. कारण यानंतर गॅसुद्दीन यांनी चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत आणि षटकारांच्या पुन्हा एकदा हॅट्रिकवर येतोय. 1999च्या वर्ल्ड कपमधील एक जयंत उदाहरण नक्कीच स्टीव्हचा हर्षल गिब्सने झेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र स्टीव्हने 120 धावांची एक मॅरेथॉन खेळ पेश केली होती. कॅचला खूप महत्व आहे सर. ॲब्सोल्युटली ट्रू सुभाष धुमाळ. त्यावेळेला स्टीव्हनं सांगितलं होतं, यंग मॅन यू आर नॉट ड्रॉप द कॅच, यू ड्रॉप द वर्ल्ड कप. यस, केवळ तो झेल सोडला नाही तर हा वर्ल्ड कप सोडला आहे. आणि खरंच त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचं आव्हान त्या स्पर्धेमधून संपुष्टात आलं होतं आणि अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तान संघाला 4 मुंड्या चित करून ऑस्ट्रेलिया संघाने ते विश्वचषकावर नाव कोरलं होतं.
39 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण फक्त एक फलंदाज कल्पेश बाद झालेला आहे. बाळ्याला अजून स्ट्राईक मिळाला, खास करून गॅसुद्दीन. आणि एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल सुभाष धुमाळ, तो वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि एक वेगवान पार्टनरशिप भागीदारी होणं सुद्धा गरजेचं आहे. नक्कीच अँकर रोल आपण पाहतोय. गेसुद्दीन संघाचे वॉल बनलेले, वैयक्तिक 31 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 5 षटकारांचा समावेश आहे. 31 धावांवर खेळतोय, 5 गगनचुंबी षटकार मारलेले आहेत. आतापर्यंत षटकारामध्ये डील करताना आपण पाहतोय आणि षटकारांच्या हॅट्रिकवर आहे, कारण या अगोदर त्यानेच षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि दुसरी षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. चार स्पर्धा अशा होत्या, त्यामध्ये सेकंड नंबरवर रँक करत होता गेसुद्दीन. यावेळी मात्र चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूच्या हाताने या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज साकिब खान. चार स्पर्धेमध्ये नक्कीच गेसुद्दीन शेख यांनी चांगली कामगिरी केली होती, धावांची लयलूट केली होती. यावेळी हो 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 हाय अँड हँडसम स्ट्रेट हिट. मी तर म्हणे आजच्या दिवसातला शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. व्हॉट अ शॉट, डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जात आहे तो हा फटका. फटका बघितला आपण रिप्ले मध्ये. डाऊन द ग्राउंडचा फटका आणि क्रिकेटमध्ये ज्याला सर्वात सुरक्षित फटका ज्याला संबोधला जातो तो फटका निघालेला आहे तो गॅसुद्दीनच्या बॅटमधून. हालांकि फील्डिंग करते टाइम मैंने कहा था कि उनका मूड नहीं है, लेकिन उनका मूड ऐसे था ये किसको पता था. तीखे तेवर से बल्लेबाजी कर रहे गैसुद्दीन शेख. और सबसे बड़ी बात है कि जो स्ट्रोक्स लगा रहे हैं वो बहुत ही जबरदस्त और बहुत ही दूर जाके गिर रहे हैं. आणि आस्किंग रन रेट आवश्यक धावगती आहे, त्या धावगतीला सुद्धा स्पर्श केलेला आहे, कारण 45 धावा झालेल्या आहेत आणि षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच वादलापूर्वाची शांतता होता आणि वादळ आता मात्र घोंगावताना गेसुद्दीन नावाचं. यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू हॉलमध्ये आणि अशा प्रकारे एक बिग ब्लो, मोठा हात बसतोय. बडी मछली जाल में फसते हुए बिग फिश इन नेट. गेसुद्दीन शेख याची गेली संपुष्टात. आला आला रॉकर बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला. पाल्या मामा तागे बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, बिग एंड देना चाहिए. 6 कुल मिलाकर सिक्सर लगाए और कुल मिलाकर कितने पे आउट हुए गैसुद्दीन शेख. 37 रन. आज ताबड़तोड़ बल्लेबाजी. ये देखिए गेम प्लान चेंज. सचिन गायकवाड़ आए. आज महेंद्रा ने भी ठान लिया है आर या पार. ये जो सचिन गायकवाड़ है ना, इनके सामने ना हवा काम करती है ना दवा. देखना है कि आज सचिन गायकवाड़ का क्या रुख रहता है. नक्कीच एक प्लॅन गेम बघायला मिळतंय. मी या ठिकाणी नमूद केलं होतं की आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला प्लॅन बदलला जातोय. मला एक सामना आठवतोय, वर्ल्ड कप 99 मध्ये पहिला सामना होता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज लवकर बाद झाले होते 22 धावांवर. जवागल सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली होती. बाउचरला बढती दिली. बाउचर यांनी छोटीशी इनिंग केली, मात्र विस्फोटक फलंदाजी केली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. एक रणनीती असते, खेळाचा एक भाग आहे. नक्कीच रणनीती खेळाचा भाग असतोय आणि एक चांगली रणनीती ठरते का पाहूया. महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या संघासाठी सचिन याला बढती दिलेली आहे. यावेळी मात्र लेटकट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा टर्न झाला होता आणि फक्त हलक्या हाताने खेळायचं होतं. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 45 आणि अजून मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 56 धावांची आवश्यकता आहे. अजूनही नेट टू नेट फाइट आहे. कोहली सर, मैं पन्नों को खोलता चलूं कि हाईएस्ट चेसिंग जो है वो अभी तक पॉइनियर के नाम है. 84 रन उन्होंने चेस किए थे. और अगर हम इस कप की बात करें तो कल देर शाम AK लोनार्ड ने चेस किया है. मनोहर तरे, इज ओवर टू मनोहर तरे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. बाळ्या मामा चषक 2020 मध्ये आलेल्या
सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युवासेना भिवंडी तालुका सचिव आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे पाहतोय तसे आर के बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेब, रणधीर म्हात्रे साहेब आपल्या हार्दिक स्वागत. गोंदवली गावचे उद्योगपती गोरख भोई साहेब आपल्या हार्दिक स्वागत आहे. अतिशय पाटील पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे, हमारे अनाउंसर और होम मिनिस्टर जो आप देखते हैं उसके शिल्पकार हैं, बहुत ही बड़े और ऊंचे क्लास के अनाउंसर हैं. चौथं षटक यासिर घेऊन येतोय. पहिल्या षटकात यासिर खूप मागणा ठरला होता, तब्बल 19 धावा दिल्या होत्या. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करणारा, पण फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये हायएस्ट चेस धावसंख्या जर बघितली आपण तर 238 धावसंख्या भलेही जास्त झालेली आहे यानंतर, पण चेस करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो 238 धावा चेस केल्या होत्या. ये T20 का रिकॉर्ड 438 धावा चेस केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने 438 धावा चेस केल्या होत्या. स्विच इट मात्र टायमिंग झालेला नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. 438 धावा दक्षिण आफ्रिकेने वनडे मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेस केलेल्या होत्या. आपको पता है रिकी पॉन्टिंग ने शतक लगाया था, दोपहर के खाने पे क्या कहा था कि इतने रन हमारे खिलाड़ियों ने बना लिए, खा लिए कि अब खाने की जरूरत नहीं हमको रात के खाने की. और बाद में रात का खाना तो इसलिए नहीं खाया कि दक्षिण अफ्रीका ने जो हालत कर दी, काबिल ही नहीं रहा था ऑस्ट्रेलिया का कोई खिलाड़ी रात के खाने के. 46 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. सचिन गायकवाड ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, बाहुबली क्रिकेटर आहे. यासिर यावेळेला मात्र स्क्वेअर कट केलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. डिपिश पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू डिपिश पॉइंट सीमा पार चौकार. ये देखिए नो बॉल कर बैठे थे और बहुत ही भरपूर स्क्वायर कट था, लेकिन स्लॉपी वर्क कर रहा था पीछे और गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर रिकोशेज होती हुई 4 रन. ऐसा लग रहा है कि मुकाबला बहुत ही थ्रिलिंग क्लाइमैक्स की तरफ बढ़ सकता है. 50 धावाही पूर्ण होत आहेत. 51 धावा झाल्या आहेत. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. यासिर राईट आर्म. याला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता. बाउन्सर चेंडू होता. यस, 1 फॉर दी ऑल. अच्छा बाउंसर था, हालांकि हुक करना चाहते थे बैट्समैन. पंचांचा इशारा आलेला 1 फॉर दी ऑल. मात्र दुसरा बाउन्सर टाकला तर मात्र त्या चेंडूला शिक्षा देण्यात येईल. एकावन्न धावा, निम्मा पल्ला पार केलेला आहे. यासिर यावेळेला मात्र फटका केलाय. चेंडू मात्र उंच उंच गेलेला आहे. थांबलेला एका ठिकाणी. झेल होते का बघायचं आहे. झेल सुटतोय. श्याम चौधरी जीवनदान देतोय. मात्र जीवनदान किती महागात पडते ते बघायचं आहे. हालांकि पड़े सामने से आ रहे थे, इस कैच को कहा जाता है जो सामने उसको पकड़ना चाहिए. हालांकि स्क्वायर था और स्क्वायर कैचेस इतने आसान नहीं रहते हैं, लेकिन ये जीवन दान हो सकता है महंगा भी पड़े, क्योंकि सचिन गायकवाड इस सीजन में बहुत अच्छे टच में चल रहे. 53 धावा झालेल्या आहेत. 53. 101 धावांचं लक्ष्य आहे. यासिर राईट आर्म. यावेळेला पुन्हा मात्र हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. यस, कारण दुसरा बाउन्सर आहे. दूसरा बाउंसर था, तुरंत ही नो बॉल का इशारा आया और फ्रीट. कंधे के जोर से गेंदबाजी कर रहे हैं अंपायर गोकुल दास पाटिल की नजरें. यस, जिस तरह रिप्ले में दिखाया जा रहा है. दूसरा बाउंसर. हे चांगला डिसिजन पंचांचा, कारण पहिला बाउन्सर इशाराही दिला होता, वॉर्न केला होता. दुसरा बाउन्सर टाकला जातोय आणि पंचांनी त्याला शिक्षा दिलेली आहे. फ्री हिट असणार आहे.
युवासेना ठाणे जिल्हा उपअधिकारी जयेश म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चेंडू हवेत आहे आणि एक यामध्ये फ्रीट आहे. झेली घेतलेला होता मात्र फ्रीट असल्यामुळे जीवनदान मिळते ते सचिन यास. रफ्तार बहुत अच्छी निकाल रहे हैं, यासिर गुडलेन पे गेंदे पड़ रही है और जब आपके पास रफ्तार है तो शॉर्ट पिच गेंदे इतनी आसान नहीं रहती है. लगातार दूसरी मर्तबा मिस टाइम किया वहां पर सचिन गायकवाड ने. 55 धावा झालेल्या आहेत. यासिर याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल आणि याचबरोबर खेळी संपुष्टात येते ती बाळायची. बिलाल शेख याचा चांगला झेल, अप्रतिम झेल. ऑन द राइज खेला था, ऑन द अप खेला था, लेकिन सीधा डीप एक्स्ट्रा कवर में बिलाल शेख के पास गेंद गई थी. आउट हो गए बैट्समैन बाला तरे. नए बैट्समैन बाएं हाथ के ऑलराउंडर सुरेश पारदी को ऊपर भेजा है. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज कल्पेश बाद झाला होता, कल्पेश बबलू. दुसरा फलंदाज ग्यासुद्दीन आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र 6 षटकार 37 धावांची खेळ घेऊन बाद झाला होता. त्यानंतर बाळा तरे 0वर बाद झाला. त्यानंतर आता मात्र डावखुरा अष्टपैलू खेळाडू सुरेश पारदी खेळण्यासाठी जातोय. सचिन अजून खेळपट्टीवर आहे. आता मात्र थोडंसं एक आव्हान कठीण होते असं दिसतंय महिंद्रा स्पोर्ट्स संघासाठी, कारण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहेत. याला हुकचा फटका, कंट्रोल हुक शॉट, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या झाली 56, 56. देखिए जिस तरह का प्लेटफॉर्म चाहिए था उस तरह का प्लेटफॉर्म गैसुद्दीन शेख ने दिया था, लेकिन इस ओवर में यासिर शेख ने दबा दिया. हालांकि कितने रन दिए, तेज और फ्यूरियस गेंदबाजी की, केवल 10 रन दिए. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. बाळामामा चषक 2020 मध्ये व्यासपीठात विराजमान झालेल्या मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. युवा सेना ठाणे जिल्हा उपाधिकारी माननीय श्री जयेश म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक राकेश नारायण पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्लीज वेलकम सन्माननीय जयेश म्हात्रे साहेब. युवा सेना ठाणे जिल्हा उपाधिकारी यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जाते. माईची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. ओ टू कॉमेडी बॉक्स. मनोजी तरे मागच्या वर्षी हंगामाला जेव्हा सुरुवात झाली होती जयजी म्हात्रे यांच्या स्पर्धेने, कारण धर्मवीर चषक त्यांच्या विद्यमाने आयोजन केलं होतं आणि हंगामाला खऱ्या अर्थाने या मैदानावरनं त्यांच्या स्पर्धेनं सुरुवात झाली होती. धर्मवीर चषक त्यांनी अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं होतं, त्याचं श्रेय पूर्ण त्यालाच जाते. साकीब येतोय संघाचा कर्णधार. याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि ह्या वेळेला मात्र जावं लागेल ते सचिन गायकवाड यास. परेशानी मला वाटतं हा तिसरा झेल घेतलेला आहे. कमाल की फील्डिंग करे परेश. जो कैच छूटा था श्याम चौधरी से उस वक्त भी मैंने कहा था परेश गेंद के सामने थे, एक अच्छे फील्डर है, वो अगर उस कैच को लेने की कोशिश करते तो बेहतर रहता. लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. अब चैन का सांस लिया होगा श्याम चौधरी ने. सचिन गायकवाड सस्ते में आउट हो गए. क्रिस गेल ऑफ केवनी निलेश पाटील यांच्याकडून मराठा पंजाब संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र एक मानसिक दबाव वाढतोय तो महिंद्रा स्पोर्ट्स संघावर, कारण धावांचा डोंगर समोर उभा आहे. दिल्ली बहुत दूर आहे. अजूनही जिंकण्यासाठी
45 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 45 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. साकिब याला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. 57 धावा झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. म्हणजे हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. कारण आपण पाहतोय की हायलाइटमध्ये आपण पाहतोय चौकार षटकार पाहतोय, त्याप्रमाणेच क्रिकेट खेळावं लागेल. साकिब शॉर्ट रन अप, याला मात्र अप्रतिम गोल. साकिब याचं एक वैशिष्ट्य आहे, दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आणि जागेवर वेगात सुद्धा चेंडू हाताळतोय. यस, जगह से तेज गेंदबाजी करते हैं, स्पिन गेंदबाजी करते हैं, आर्मर का अच्छा इस्तेमाल करते हैं. साकिब लेफ्ट आर्म, फुटवर्क बघायला मिळत नाही, जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, पदल आले त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता चेंडूवरली नजर, पदल आली ते म्हणजे फुटवर्क, तुमचं टायमिंग, प्लेसमेंट, ताकद, या 5 गोष्टीचा मिलाप होणं फार गरजेचं असतं. साकिब लेफ्ट आर्म, पुन्हा आडव्या पडला चेंडू बघितला तर आपण टर्न होतोय, चेंडू वळतोय. बिल्कुल हरी जोशी जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं, ऐसा लग रहा है बिलाल शेख और साकिब भी मैदान में. फिर की गोलंदाजी. साकिब यावर मात्र ग्लान्स केलेला आहे, फाईन ग्लान्स, डीप फाईन लेग सीमापार चौकार. ये देखिए बहुत ही दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर ग्लांस किया था, तेज गेंद कर बैठे थे और बहुत जल्दी पढ़ लिया था. बैकलीफ को नीचा किया, छोटी बैकलीफ से टर्निंग विद द कॉर्नर, क्रिस शॉट 4 रन्स. 61 धावा झाल्यात. आता मात्र मिशन इम्पॉसिबल, कारण 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. फक्त गोलंदाजाने ठरवल्या तर या धावा देऊ शकतो. बिल्कुल गैसुद्दीन शेख ने बहुत अच्छी शुरुआत दी, लेकिन उसके बाद निराश किया सभी ने. हालांकि कल्पेश बबलू भी अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए थे, लेकिन सचिन, बाला, सुरेश पारदी तो केवल एक ही गेंद खेले हैं और हरी जोशी ने 4 गेंदों में केवल 4 रन बनाए. म्हणजे मिडल ऑर्डरने निराश केलेला आहे. सुरुवात चांगली झाली होती, मी नक्कीच म्हणणार नाही वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली होती, पण मात्र असं वाटतं की शेवट चांगला होत नाहीये. पल्लू पाटील आणि जय पाटील यांनी मराठा पंजाब संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आतिश भामरे याला शफल क्रॉसून खेळलेला चेंडू जातोय तो फाईन लेग कडे. देखिए सीजन का पहला हैट्रिक आतिश भामरे के नाम है, पहला विकेट भावेश पवार के नाम है, पहली बाउंड्री शेखर दलवी के नाम है, पहला सिक्सर केदार पाटिल के नाम है, पहला रनआउट विवेक शेलार के नाम है, पहला कैच मतीन खान के नाम है, पहला गोल्डन सिक्स सुभाष ठाकरे के नाम है, पहला गोल्डन बाउंड्री हेमंत हरट के नाम है और पहला मैच आरडी बनाम धनेश है. और इस सीजन के पहले ओवर की कमेंट्री सुनील पवार ने की थी. तेजस पाटील कडून सुद्धा मराठा पंजाब संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आतिश भामरे राईट आर्म, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचित क्लीन बोल्ड. डीजे पंकज नए बैट्समैन सागर तरे आए. या ठिकाणी तुर्तास रजा घेत आहेत सुधीर म्हात्रे साहेब, तसेच रणधीर म्हात्रे साहेब आणि गोरख भोईर साहेब. आपला सर्वांचं लाख लाख आभार, आपण या स्पर्धेला आलात. एक जबरदस्त स्पॉन्सर आहेत. पुढच्या एकदा सायंकाळ सत्रामध्ये आपण सर्वांनी यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती. हाराखिरी केलेली आपण पाहतोय.
गॅसुद्दीन यांची फलंदाजी जर सोडली तर सर्व फलंदाजांनी हाराकिरी केलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पहली गेंद पे पहला विकेट लेने वाले 8 गेंदबाज है. पहला सबसे विकेट लिया था कुमार ने, उसके बाद उसामा, उसके बाद दर्शन पाटिल, उसके बाद दीनू, उजैर, अल्पेश चौधरी, रविश और हरीश पाटिल. यावेळेला मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत आहे. मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केलेला, फक्त चेंडू अडवण्यात यश मानलेलं आहे यशीर याने. आता मात्र सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली आहे, कारण या षटकातील फक्त 2 चेंडू टाकून अगदी विजयाच्या तारात प्रवेश करायचा आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे संघ मराठा पंजाब, आणि हा विजय सुद्धा एकतर्फा बघायला मिळेल. आतिश याला फक्त हलक्याताने खेळलेल्या स्क्वेअर लेकडे पहिली धाव आरामात घेतलेली, एकच धावावर शेवटचा चेंडू आहे. कमाल का पलट के वार किया मराठा पंजाब के गेंदबाजों ने. हालांकि यासिर से दूसरा ओवर किया, दूसरे ओवर में उन्होंने कसी भी गेंदबाजी की. उसके बाद बैक टू बैक साकिब खान, शेवटचा चेंडू आहे. इस मर्तबा गेंद को खेल दिया गैप में 4 रन, लेकिन इस मैच को जीत लिया है मराठा पंजाब ने. कॉन्ग्रेचुलेशन योगेश भुईर एंड जीतू गौली, एंड कॉन्ग्रेचुलेशन मराठा पंजाब द कैप्टन साकिब खान, बिलाल शेख एंड ऑल टीम. और हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट, हार्ड लक स्पेशली गैसुद्दीन शेख हु प्लेड अ फंटास्टिक नॉक. आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी भिवंडी क्रिकेट की सुबह हो या शाम, एक ही नाम, श्याम चौधरी. 44 रन बनाए, बहुत बढ़िया बारी खेली, नट आउट. श्याम चौधरी इज द मैन ऑफ द मैच. इज ओवर टू मनोहर तरे. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. श्याम चौधरी आपण व्यासपीठावरचे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. मी सन्माननीय पाहुणे युवा सेना ठाणे जिल्हा उपाधिकारी जयेश म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. षटकारांची हॅट्रिक ठोकणारा फलंदाज जसुद्दीन शेख, प्लीज वेलकम राईस. आपण देखील यायचंय, आपल्याला बक्षीस आहे ते घेऊन जायचं आहे. सुधीर म्हात्रे साहेब यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक ₹1100 कॅश या ठिकाणी आहेत, आपण घेऊन जायचे. या ठिकाणी माजी सरपंच तसेच बाली ट्रॉफीचे प्रोप्रायटर अल्ताफ बाली सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं, मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. BC4 चेयरपर्सन अल्ताफ बाली सर हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. श्याम चौधरी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. जबरदस्त खेळ. मी विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित आमचे पाहुणे ठाणे जिल्हा युवा सेनेचे उपाधिकारी जयेश म्हात्रे साहेब, आपल्या शुभहस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये दिने ट्रॉफी आपण द्यायची आहे. जसुद्दीन शेख, प्लीज वेलकम डाईस. आपण देखील स्टेजवर यायचं आहे. जसुद्दीन शेख, गैसुद्दीन शेख आपको ऊपर आना है. गैसुद्दीन शेख, हार्ड लक गैसुद्दीन, बट प्लेड अ फंटास्टिक इनिंग. सर्व इनिंग मध्ये एकूण 6 षटकार ठोकले आणि 3 षटकार हे लगातार ठोकले, हॅट्रिक केलेली आहे. त्याबद्दल आरके बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेबांच्या वतीने देण्यात येणारा कॅश अवॉर्ड ₹1100 आपण नक्कीच व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो. मी पुन्हा एकदा युवा सेना ठाणे जिल्हा उपाधिकारी जयेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा कॅश अवॉर्ड द्यायचा आहे, जो स्पॉन्सर केलेला आहे आरके बिल्डर प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे यांच्याकडून. वेल प्लेड गैसुद्दीन, बट हार्ड लक. मी या ठिकाणी अल्ताफ बाली सरांना विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. बाली ट्रॉफीचे प्रायोजक आहेत, स्पॉन्सर, आणि एक जबरदस्त ट्रॉफी 2020 मध्ये आपल्या भेटीला येत आहे. माजी सरपंच देखील आहेत. मनोहर तरे BC4 चे ते विद्यमान चेअरपर्सन आणि सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत खोणीगावचे विद्यमान सरपंच आहेत. बाली सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. प्लीज वेलकम डाईस.
आपका हार्दिक स्वागत है, वेलकम, सुस्वागतम. भिवंडीतील एक जबरदस्त ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून बाली ट्रॉफीचे वेध देखील आता क्रिकेटवीरांना लागलेले आहेत. त्याचे प्रायोजक आणि विद्यमान सरपंच अल्ताफ अली सरांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाळा मामा चषक 2020 मध्ये वेलकम, सुस्वागतम, आपका हार्दिक स्वागत है अल्ताफ भाई, वेलकम, सुस्वागतम. टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. आए दिन बाहर के बाली ट्रॉफी के फॉर्म्स 15 तारीख से आप हासिल कर सकते हैं. पायनियर स्पोर्ट्स क्लब